लाडकी बहीण योजनेनं सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे। महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता देताना सरकारची दमछाक होतीये। त्यामुळेच राज्य सरकारनं अर्जांची काटेकोर छाननी सुरू केली आणि निकषात न बसलेले लाखो अर्ज आतापर्यंत अपात्र ठरवण्यात आले। याच छाननीत लाडकीच्या पैशांवर चक्क हजारो भावांनी देखील डल्ला मारल्याचं उघड झालंय। ही योजना पुरुषांची करता नव्हती। त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघणार। योजनेच्या सुरुवातीलाच अर्जांची काटेकोरपणे तपासणी केली नसल्यानेच भावांचं फावलंय। योजनेला 1 वर्ष पूर्ण झालं असताना आता तरी खरोखऱ्या गरजू गरीब महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे। तर राजकीय बातमीकडे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार की राहणार पाहूयात बातमी 60 सेकंदात। रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संकटात सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी आता थेट शनिदेवाच्या चरणी धाव घेतली। कोकाटेंनी नंदुरबार जिल्ह्यातील शनी मांडळच्या शनी मंदिरात पूजा करत संकट दूर करण्यासाठी साकडं घातलंय। मी शनीश्वर महाराजांना पाहिलं, आपल्या सर्वांवरचा दुष्काळ निवारण हो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातली 7.5 नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो, अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर सरकारविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरलाय। तर मुख्यमंत्री यांच्यासह अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही कोकाटेंच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली। मंगळवारी अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर कोकाटेंची गच्छंती होण्याऐवजी खातेबदल होणार का? शनिदेव कृषी मंत्री कोकाटेंवर कोपणार की पावणार याचीच चर्चा रंगली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।